यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। लहान मुलांच्या पोषण आहार पाकिटामध्ये मेलेला उंदीर सापडलाय। वडखळच्या अंगणवाडीमधला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अंगणवाडी ताईच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलेला आहे। पाकिट तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेला आहे। पेण तालुक्यामधील वडखळ येथील अंगणवाडीमध्ये लहान मुलांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेला उंदीर सापडला। या घटनेने परिसरातील पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या अंगणवाडीमधून 6 महिने ते 3 वर्षे वयापर्यंतच्या लहान मुलांना प्रोटीनची पाकिटं पुरवली जातात। येथील कार्यरत अंगणवाडी ताईच्या लक्षात ही बाब आल्यामुळे मोठा प्रसंग टळलाय। जो मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन पॅकेट होता तो त्याच्यामध्ये त्यांना कडक वाटल्यामुळे त्यांनी तो फोडून बघितला, तर त्याच्यामध्ये त्यांना ते प्राण्याचे अवशेष सापडले आणि त्याचा नंतर पंचनामा केल्यानंतर ते हे वगैरे सगळं पॅकेट आपण पुण्याला आमचे स्वतः प्रवीण पाटील CDPO हे घेऊन गेलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले। अजेश, खरं तर खूप धक्कादायक प्रकार आहे आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचे असे प्रकार राज्यभरामध्येच वारंवार आपल्या समोर येत असतात। असं असताना सुद्धा प्रशासन अजून जागं होत नाही का, हा सवाल उपस्थित होतोच। अधिकची माहिती जान्हवी, खरं तर हा धक्कादायक प्रकार जो आहे तो वडखल मध्ये घडलेला आहे। पेण तालुक्यात हा वडखल गाव येतो आणि अंगणवाडी जी ताई असते कामासाठी तिच्या सतर्कतेमुळे ही मोठी दुर्घटना खरं तर या ठिकाणी टळली असं म्हणावे लागेल। कारण अंगणवाडीमध्ये जाणारी जी मुलं असतात त्यांचा वय जो आहे तो 3 वर्षाच्या आसपास असतो। आपण नेहमी पाहतो की ही मुलं त्या अंगणवाडीत जातात आणि त्यांच्यासाठी जो पोषण आहार दिला जातो त्याच पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मेलेला उंदीर भेटल्याने त्या ठिकाणी जे पालक आहेत त्यांच्या मनात आणि आजूबाजूमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। खरं तर या मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे का प्रशासनाचा, असा तर खरं तर सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। या घटनेची दखल स्वतः मंत्री घेतली आहे, कारण स्वतः आदिती तटकरे यांच्या जिल्ह्यातली ही घटना आहे आणि या लहान मुलांना अशा पद्धतीने दिला जाणारा जो प्रोटीन आहे यामध्ये अशा प्रकारची जर घटना घडत असेल तर या मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार हा प्रशासन करतो का, असा सवाल उपस्थित होतोय। आणि त्यामुळे या ठेकेदार असेल किंवा याची कशा पद्धतीने आता प्रशासन चौकशी करते की काय कारवाई करते हेही पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। कारण अंगणवाडी असेल किंवा मग शाळेमध्ये दिला जाणारा पोषण आहार असेल अशा पद्धतीचा हलगर्जीपणा जर एखादा अधिकारी किंवा प्रशासनाकडून होत असेल तर याच्यावर कारवाई शासन म्हणून काय करते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जान्हवी, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पोषण आहार पाकिटामध्ये मेलेला उंदीर सापडलाय, त्यामुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे का, हा सवाल उपस्थित होतो आहे। लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये हा मेलेला उंदीर सापडलेला आहे। वडखळच्या अंगणवाडीमधला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। राज्यभरातच असे कितीतरी घटना आपण पाहिल्या, मागच्या काही दिवसांमध्येच अशा घटना ऐकलेल्या आहेत आपण, आणि असं असताना सुद्धा प्रशासन जागं होत नाही का, हा सवाल उपस्थित होतो आहे। पाकिट तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे। मात्र वारंवार या घटना घडत असतात आणि एखादी घटना घडल्यानंतर त्याची पुनरावृत्ती पुन्हा का होते हा देखील सवाल उपस्थित होतोय। कारण एकदा घडलेली घटना, लहान मुलांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ, तरी सुद्धा प्रशासन जागं होत नाही का, हा प्रत्येक नागरिकांच्या आणि पालकांच्या मनात येणारा प्रश्न आहे। पोषण आहार पाकिटामध्ये हा मेलेला उंदीर सापडलेला आहे।